मुळे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे कामिनी, रागिनी आणि त्याचसोबत अनिका ह्या दोघी जणी सुद्धा जिन्यामध्ये असतात. कारण कमळी इथे आलेली आहे ही गोष्ट मात्र त्या तिघींना समजलेली असते आणि त्याचमुळे त्या खूप घाबरलेल्या असतात. त्यांना असं वाटत असतं की आता ही कमळी इथे आलेली आहे म्हणजे काल ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी बहुतेक आता ही ह्या लोकांना सांगायला आली आहे असंच तिला इथे वाटत असतं. आणि तेव्हा इथे कामिनी म्हणते, हे बघ, आता आपण काहीही बोलायचं नाही. आता आपण गुपचूप तिकडे जायचं आणि तिकडे गेल्यानंतर एकच गोष्ट करायची. आज 1 तारीख आहे, नवीन वर्ष आहे, त्यामुळे गपचूप सगळ्यांना जाऊन शुभेच्छा द्यायच्या असं ते म्हणत असतात. आणि तेव्हा धावतच जातात. आता धावतच गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे अनिका त्याचबरोबर कामिनी ह्या दोघीजणी सुद्धा आजोबांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. आता शुभेच्छा दिल्यानंतर इकडे ती म्हणत असते, आजोबा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर कामिनी म्हणत असते, माझ्या गोड वहिनीला, लाडक्या वहिनीला प्रेमळ नवीन वर्षाच्या शुभेच्छा. असं म्हटल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की कमळी म्हणत असते, मी सुद्धा तुम्हाला अगदी भरभरून अशा शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. तेव्हा आता इकडे जे काही राजन आहे ते म्हणत असतात, अगं आई, पण तुला काल माहिती नाही आहे, काल इथे मात्र कमळीने खूपच मोठं नाटक इथे केलं होतं. ते नाटक पाहिलं असतंच ना तर तुला मात्र फारच आनंद झाला असता. असं इकडे आता ते बोलत असतात. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा म्हणत असते, हो, पण अन्नपूर्णाजी तुम्ही ना काल घरामध्ये नव्हतात ना, त्यामुळे तुम्ही ते मिस केलं. त्यावर अन्नपूर्णा म्हणत असतात, अगं असं काय करतेस, मी तर घरामध्येच होते. हो का? पण माझ्या कानापर्यंत असं पोहोचलं होतं की तुम्ही घरामध्ये नाही आहेत म्हणून. बरं ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. पण तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यावर लगेच आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असते, खरं तर कमळे, माझी मोठी नात मला मिळावी हाच माझा नवीन वर्षाचा ध्यास आहे. तेव्हा कमळीसुद्धा म्हणत असते, अन्नपूर्णा आजी, मी सुद्धा ह्या नवीन वर्षामध्ये एक खूप मोठा ध्यास केला आहे आणि तो म्हणजे की मी सुद्धा तुमची मोठी नात मिळण्यासाठी इथे खूप मोठा ध्यास केला आहे आणि मी सुद्धा तुमची मोठी नात लवकरात लवकर मिळावी म्हणून मी सुद्धा देवाकडे प्रार्थनाच करणार आहे आणि प्रयत्नसुद्धा करणार आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असतात, खरं तर तू म्हणलीस ना तर नक्कीच हे सगळं काही तशाच पद्धतीने होईल बघ. हे पेन घे आणि हे पेन तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता कमळीला शुभेच्छा देऊन त्या लोक तर तिथून निघून गेलेले असतात. आता आपण पाहतो की इकडे कामिनी आणि त्याचबरोबर रागिनी ह्या दोघीजणी सुद्धा रागिनीच्या खोलीमध्ये आलेल्या असतात. दोघीजणी रागिनीच्या खोलीमध्ये आल्यानंतर आता कामिनी म्हणत असते, मला तर खरंच खूप जास्त टेन्शन आलं होतं. मला तर असं वाटत होतं की आता इकडे ती कमळी मात्र काय करेल आणि काय नाही ह्या गोष्टी मला माहीतच नव्हत्या. मला तर असं वाटत होतं की आता ती मात्र नक्कीच हे सगळं काही जे झालेलं आहे ना त्या सगळ्या गोष्टी इथे ती सांगते की काय, असंच मला इथे वाटलं होतं. तेव्हा लगेच आता इथे कामिनी म्हणत असते, बरं मी काय म्हणते ते तू नीट ऐक. असू दे, झाल्या त्या गोष्टी सोडून दे. पण आता मला असं वाटतंय की आपण ना ताबडतोब इकडे गेलं पाहिजे. कुठे गं? म्हणजे हे बघ, आता मला असं वाटतंय की आपण ताबडतोब ते पैसे घेऊन स्केच आर्टिस्टकडे गेलं पाहिजे. तेव्हा ती म्हणत असते, हो चालेल ना. आता आपण तो जो काही राजन आहे ना तो तिथपर्यंत पोहोचायच्या अगोदर आपण ताबडतोब तिथे जाऊया आणि त्या स्केच आर्टिस्टकडून ते स्केच घेऊया. आणि एकदा का ती गौरी आणि त्याचसोबत तिची मुलगी कोण आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मला शोध घ्यायचा आहे. म्हणजे अन्नपूर्णा वहिनी आणि त्याचबरोबर इथे राजनला ती मुलगी कोण आहे, काय आहे हे समजता कामा नये असं सुद्धा इथे ती बोलते. तेव्हा रागिनी कपाटामध्ये पैसे शोधायला सुरुवात करत असते. आता कपाटामध्ये पैसे शोधत असताना तिला मात्र कपाटामध्ये अजिबात पैसे सापडत नाहीत. आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं आई, कपाटामध्ये तर पैसे नाही आहेत. तेव्हा ती म्हणते, काय, कपाटामध्ये पैसे नाही आहेत? हो आई, खरंच सांगते मी, कपाटामध्ये पैसे नाही आहेत. असं कसं कपाटामध्ये पैसे नाहीत, नीट बघ बरं. नाही गं आई, आता तर मला खूपच भीती वाटते. तेव्हा कामिनीसुद्धा पैसे शोधण्यासाठी मदत करू लागते. आता कामिनीसुद्धा पैसे शोधण्यासाठी मदत करत असताना इकडे आता रागिनीला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं.
आणि तेव्हा कामिनी म्हणत असते, "अगं रागिनी, आता काय करायचं?" तेव्हा मात्र रागिनी म्हणत असते, "आई, मला सुद्धा कळत नाही गं, काय आणि काय नाही करावं तर. काय करावं? मला तर आता फारच भीती वाटते. आता तर जो राजन आहे ना, तो तर माझा गळाच धरेल बघ." तेवढ्यातच आता अनिका तिथे आलेली असते आणि अनिका म्हणत असते, "काय चाललंय तुम्हा दोघींचं? तुमचा सतत फेस वेगळाच का असतो? मला तर काहीच कळत नाही. तुम्ही नेहमी कसली तरी स्पॉन्सरशिप घेतल्यासारखं का बरं तो सतत फेस करत असता? तुम्ही तुमच्या रिअल फेसमध्ये अजिबात राहूच शकत नाहीये का?" तेव्हा रागिनी म्हणत असते, "इथे काय चाललंय आणि तुझं काय चाललंय? अनिका, मला एक गोष्ट सांग, तू कपाटातून पैसे घेतलेस का?" तेव्हा अनिका म्हणते, "हो, घेतले मी पैसे." त्यावर रागिनी तिच्यावर चिडते आणि म्हणत असते, "कोणाला विचारून पैसे घेतलेस? तुझी हिंमत कशी झाली कपाटाला हात लावायची आणि का पैसे घेतलेस तू कपाटातून?" त्यावर अनिका म्हणत असते, "एक मिनिट, माउंटन खाली आल्यासारखं काय करताय? तुम्हाला असं वाटतं का, की माउंटन खाली आलाय? साधे मी एवढे-एवढे पैसे घेतले, तर तुम्हाला एवढं टेन्शन आलेलं आहे का आणि कशामुळे? आणि मला एक गोष्ट सांगा, मी फक्त पैसे घेतलेले आहेत, बाकी काहीही केलेलं नाहीये. आणि कालची जी काही पार्टी होती, मग ती पार्टी मी कशाने अरेंज करायची होती आणि त्या पार्टीला मी काय करायचं होतं? एवढे-एवढे पैसे घेतलेत मी, तर तुम्ही एवढा कांगावा करताय. आणि तुम्हाला जर एवढंच वाटत असेल ना, तर जा डॅडकडे आणि माझे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड सगळे मला घेऊन दे. जा तू आणि उगाचच सतत हे असे फेस करत बसत जाऊ नका." आता ती तसं म्हणून तिथून निघून जाते. आता रागिनी विचार करू लागते. ती म्हणत असते, "आई, काय करायचं ह्या मुलीचं? मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे. कशी वागते ही तू बघतेस ना?" तेव्हाच आता रागिनी म्हणत असते, "काही जरी झालं तरीसुद्धा पैशाची अरेंजमेंट करावीच लागणार आहे." पण रागिनी विचार करते. ती म्हणत असते, "नाही, राजनला जर हे समजलं ना, तर तो माझा गळाच दाबेल बघ." आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की रोहित फोनवर असतो. खूपच जास्त डिस्टर्ब झालेला असतो. कंटिन्यू कामानिमित्त फोन सुरू असतात. तेवढ्यातच तिथे राधिका त्याच्याकरिता कॉफी घेऊन येते आणि राधिका म्हणत असते, "रोहित, तुझी कॉफी घे ना." तेव्हा रोहित म्हणतो, "ठेव ना तिथे." आता राधिकाने कॉफीचा मग तर ठेवलेला असतो, निघालेली असते, पण तिचं मन मात्र खायला लागतं. ती म्हणते, "रोहित, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय." तेव्हा रोहित म्हणतो, "हां, बोल." "रोहित, तुला कसलं टेन्शन आहे का?" "नाही का? म्हणजे तुला कामाचं वगैरे कसलं टेन्शन असेल, तर प्लीज तू माझ्याशी बोलू शकतोस. म्हणजे बघ ना, पहिलं कसं तू व्यवस्थित मला वेळ द्यायचा आहेस. त्याचबरोबर आपल्या नायशाला वेळ द्यायचा आहेस. फॅमिली आणि बिझनेस हे सगळं तू वेगळं ठेवायचं आहेस. मग मला आता असं वाटतंय, की तू आम्हाला सुद्धा वेळ दिला पाहिजेस आणि तुला आता माझी काही मदत लागली तर सांग." तेव्हा रोहित तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, "डोक्यावर पडलीस का? आत्तापर्यंत तू फक्त आणि फक्त चूल आणि मूल ह्याच गोष्टी करत आलेली आहेस. आणि आता तू मला शिकवणार की फॅमिली आणि त्याचबरोबर इथे बिझनेस ह्या 2 गोष्टी वेगळ्या ठेवायला हव्या म्हणून? हां? काय चाललंय तुझं? हे बघ राधिका, मला चांगलं कळतं. फॅमिली आणि बिझनेस ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या मी वेगळ्याच ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ह्या गोष्टी तू मला सांगायला आणि शिकवायला येऊ नकोस." आता राधिकाला राग आलेला असतो. तिच्या मनाला ह्या गोष्टी खूपच जास्त लागलेल्या असतात. त्यामुळे रोहितशी वाद न घालण्याचं ठरवते आणि तिथून काढता पाय घेते. शेवटी रोहितचं खूपच हल्ली वेगळं चाललेलं असतं. प्रत्येक गोष्टीला तो राधिकाला घालून पाडूनच बोलत असतो. बिचारी रडतच तिथून निघून जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की आता राजन खोलीमध्ये आलेला असतो आणि राजन खोलीमध्ये आल्यानंतर इकडे रागिनी म्हणत असते, "राजन, काय झालंय?" तेव्हा राजन म्हणतो, "काही नाही, मला ते स्केच आणण्यासाठी जायचंय. कपाटातले पैसे दे." तेव्हा रागिनी म्हणते, "कपाटातले पैसे नाहीयेत." "काय? कपाटात पैसे नाहीयेत म्हणजे?" "अनिकाने घेतले." "काय? अनिकाने पैसे घेतले? कशामुळे?" "राजन, तुला एक गोष्ट सांगू का? तिने ते पैसे का घेतले तर तिला ती पार्टी करायची होती, त्यामुळे तिने ते पैसे घेतलेले आहेत." असं बोलल्यानंतर आता इकडे राजन मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो आणि रागिनीवर खूपच जास्त चिडतो. तू काय बोलतोयस हे राजन? तू तुझ्या मुलीबद्दल बोलतोयस." आणि तेव्हा राजन म्हणत असतो, "मुलीबद्दल काय बोलतोय मी? ती आता घरातल्या घरामध्ये सुद्धा चोरी करायला लागलेली आहे का? तिची एवढी हिंमत वाढलेली आहे, की ती आता घरातल्या घरामध्ये सुद्धा चोरी करायला लागलेली आहे." तेव्हा आता इकडे रागिनी म्हणत असते, "तू तुझ्या पोटच्या मुलीला चोर म्हणतोयस?" तेव्हा तो म्हणत असतो, "चोर म्हणत नाही, ती चोरीसारखीच करते आणि चोराप्रमाणेच वागत आहे." तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणतो, "आता तर तिने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, पण आता पुन्हा काय एखाद्या बँकेवर वगैरे दरोडा टाकणार आहे का? नेमकं काय करणार आहे?" तेव्हा आता रागिनी चिडते आणि म्हणत असते, "राजन, खूप जास्त बोलतोयस. प्लीज
तू तुझ्या मुलीबद्दल बोलतोयस हे तू विसरू नको. तेव्हा राजन म्हणत असतो, "मी काही एक चुकीचं बोलत नाही. जे काही आहे ते मी अगदीच बरोबर बोलत आहे. कारण अनिका अशा पद्धतीने हे सगळं काही करेल हे मात्र मला आता खूपच जास्त टेन्शनदायक झालेलं आहे." असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता राजन निघून गेलेला असतो. इकडे मात्र रागिणीला फारच टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, "आता काय करायचं मला काहीच कळत नाही. हा नेमका कुठे गेलेला असेल आणि काय करत असेल ह्याच गोष्टी कळायला मार्ग नाहीयेत." दुसऱ्या बाजूला आता इकडे कॉलेजमध्ये पेपर असतो आणि कॉलेजमध्ये पेपर असताना आता इकडे कमळी थोडीशी आज नाही माहिती पण ती थोडीशी डिस्टर्ब झालेली असते आणि तेव्हा इकडे पेपर दिला जातो. त्याचबरोबर इकडे निंगीला सुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं असतं. पण का कोण जाणे प्रेक्षकांनो, आजचा ह्या लोकांना जो काही पेपर आहे, तो मात्र फारच कठीण गेलेला असतो. आता पेपर लिहायला कमळी सुरुवात करते. जवळपास पेपर पूर्ण होईपर्यंत कमळीला बऱ्याच अशा सप्लिमेंट लागलेल्या असतात. पण बाकी मात्र कोणालाही एकही सप्लिमेंट इथे लागलेली नसते आणि कोणाला एकही सप्लिमेंट न लागल्यामुळे सगळेजण विचारात असतात. आपली निंगी तर मात्र फारच टेन्शनमध्ये असते. तिला तर कळतच नसतं की आता काय करावं आणि काय नाही ते. कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही इथे हे सगळ्या काही गोष्टी कशा कराव्या, काय कराव्या हे मात्र तिला समजत नसतं. तर इकडे अनिकासुद्धा थोडीशी टेन्शनमध्येच असते. तिला तर बिचारीला कसलाही अभ्यासही केलेला नसतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे राजन ते स्केच आर्टिस्टकडे स्केच घेण्यासाठी गेलेला असतो आणि तेव्हा त्याचे जे काही बाकी शिल्लक पैसे होते ते सगळेच पैसे इथे तो स्केच आर्टिस्टला देत असतो आणि स्केच आर्टिस्ट लगेचच त्याने काढलेलं जे काही त्याच्या मोठ्या मुलीचं स्केच आहे ते तो त्याच्या हातामध्ये देत असतो आणि तेव्हा राजनला फारच आनंद झालेला असतो. पण राजनने ते स्केच घेतल्यानंतर सुद्धा तिथे ओपन करून पाहिलेलं नसतं. कारण त्याला असं वाटत असतं की इथे माझ्या आईनं एवढी वर्ष वाट बघितलेली आहे आणि आज फायनली तिची नात कोण आहे ही गोष्ट जर समजणार असेल तर मग मात्र आपण हे स्केच आईलाच दाखवूयात आणि तिच्याच हस्ते हे सगळं काही ओपन करून पाहूयात असा इथे त्याचा समज असतो. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की इकडे सगळेजण पेपर लिहित असतात. आता जवळपास सगळ्यांचे पेपर लिहून झाल्यानंतर कमळी मात्र आहे त्याच ठिकाणी बसलेली असते. तेव्हा इकडे अनिका आणि त्याचबरोबर तिच्या मैत्रिणी बोलत असतात. आता त्या एकमेकींना म्हणत असतात, की मला सुद्धा असं वाटतंय, की इकडे जी काही कमळी आहे, त्या कमळीचा मात्र पेपर कठीणच गेलेला असावा. तिला सुद्धा इथे टेन्शनच आलेलं असावं. बिचारी पाससुद्धा होते की नाही ह्या गोष्टीची आता तिला काळजी आहे. तेव्हा लगेच आता इकडे अनिका म्हणत असते, "हो गं, तू अगदी बरोबर बोलतेस." माहिती निंगी कमळीला म्हणत असते, "कमळे काय झाले? तू थोडीशी शांत शांत वाटतेस. सगळं काही ठीक आहे ना?" तेव्हा कमळी म्हणते, "हो गं, सगळं तर ठीक आहे." पण लगेच आता तिच्याशी जास्त काही बोलत नाही आणि तिथून ती निघून जाते. इकडे दुसऱ्या बाजूला स्केच हातात पडून सुद्धा राजनने ते स्केच ओपन करून पाहिलेलं नसतं आणि तेव्हा तो खरं तर इथे स्केच आर्टिस्ट म्हणत असतो, "तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता." पण तेव्हा तो म्हणतो, "नाही, मी हे स्केच घरी जाऊनच पाहणार आहे. खरं तर माझ्या आईला दाखवल्याशिवाय हे स्केच मी इथे पाहू शकत नाही. कारण ह्या स्केचसाठी इथे माझ्या आईनं खूपच दिवस वाट बघितलेली आहे. तुमचे खरंच अगदी मनापासून आभार." असं आता इकडे राजन बोलतो आणि तिथून निघून जातो. दुसऱ्या बाजूला कमळी अशी का धावतच बाहेर आली म्हणून निंगी तिच्या पाठी आलेली असते आणि जिथे कमळी बसलेली असते त्या ठिकाणी निंगी जाते आणि तिच्या बाजूला बसते. आता त्या ठिकाणी तिच्या बाजूला जाऊन बसल्यानंतर आपण पाहतो की इकडे निंगी म्हणत असते, "कमळे काय झाले? हे बघ मला तर खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे." तेव्हा कमळी म्हणते, "कशाचं टेन्शन आले?" "अगं मला तर पेपर फारच अवघड गेला आहे. मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे." तेव्हा मात्र कमळी तरीसुद्धा निंगीशी काहीच बोलत नाही आणि कमळी निंगीशी काहीच न बोलल्यामुळे आता इकडे ऋषी आणि त्याचबरोबर निंगी ह्या दोघांना सुद्धा टेन्शनच आलेलं असतं. ती लोकं विचार करायला लागतात, की आता हिला काय झालं असेल नेमकं आणि ही अशी का वागते तेच मला काही कळत नाही. असं सुद्धा ती लोकं इथे विचार करतात. "काय झालंय कमळे? सगळं काही ठीक तर असेल ना? निंगी अशी का वागते?" असा इकडे ते विचार करतात.
दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की प्राजू कॅन्टीनमध्ये बसलेली असते आणि तिला सुद्धा पेपर फारच अवघड गेलेला असतो. तेव्हा अनिका आणि तिच्या मैत्रिणी म्हणत असतात, मला तर असं वाटतंय कमळीला सुद्धा पेपर फारच अवघड गेलाय. आता हा पेपर पॅटर्न असा कसा होता? मी तर आता माझ्या आजीला सांगूनच तक्रार करणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला प्राजू रडत असते आणि शंभू तिथे आलेला असतो. आता शंभूला प्राजू रडताना दिसत असते. त्यामुळे त्याची इच्छा होती की तिच्याशी बोलावं. म्हणजे नेमकं तिला काय झालं आहे आणि ती का रडत आहे ह्या गोष्टी आपण तिच्याशी बोलून एकदा पाहाव्या, असं त्याला वाटतं. आणि लगेचच तिथे बाजूलाच ज्या टेबलवर ती बसलेली असते त्याच टेबलवर आता इकडे जो शंभू आहे तो जात असतो. आता प्राजू रडत असताना तो म्हणतो, "काय झाले प्राजू? तू का रडतेस? हे बघ, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल." तेव्हा ती म्हणते, "शंभू, मला ना पेपर फार अवघड गेलाय. मला खूप भीती वाटते रे." तेव्हा शंभू म्हणतो, "अगं वेडी आहेस का? आज फक्त एकच पेपर झालाय. आणखी बाकी पेपर राहिलेत ना. मग ह्या पेपरचा विचार सोडून दे आणि दुसऱ्या बाकी राहिलेल्या पेपरचा अभ्यास नाही करायचा का?" आणि तेव्हा तो म्हणतो, "हे बघ, कमीत कमी पास होण्या इतपत तर तुला मार्क्स पडतील ना. मग झालं तर. एवढी काळजी करण्याची काय गरज आहे तुला?" तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, "तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तुझा सगळा अभ्यास मी करून घेऊ का?" तेवढ्यातच आता इकडे प्राजू त्याचे हात पकडते आणि म्हणत असते, "खरंच शंभू, खरंच तू किती चांगला आहेस रे. खरंच तू मला ह्या सगळ्या गोष्टीसाठी मदत करणार का?" तेव्हा आता इकडे शंभूचे हात तिच्या हातात असतात आणि त्यामुळे शंभूला मात्र फारच आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो, "हो तर चालेल ना. मी नक्की तुझा अभ्यास करून घेईल. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये." असं म्हटल्यानंतर प्राजू खूपच जास्त खुश झालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे राजन ते स्केच घेऊन घरी आलेला असतो आणि आई आई म्हणूनच आवाज देत असतो. आई आई म्हणून आवाज दिल्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा घरामध्ये नसतात. तेव्हा लगेच आता इकडे काम करणाऱ्या मावशी येतात आणि म्हणत असतात, "काय झालं राजन सर, बोला ना." "काही नाही. आई कुठे आहे? आईशी बोलायचं होतं." त्या ना बाहेर गेलेल्या आहेत. एक अचानक त्यांना मीटिंग आली म्हणून." "आज खूपच आनंदात दिसताय तुम्ही." "हो, कारण आज आनंदाचा दिवसच आहे तेवढा. ज्या गोष्टीची एवढे दिवस झालं वाट बघत होतो, ती गोष्ट फायनली आज इथे होणार आहे आणि त्याचमुळे आम्ही एवढे आनंदात आहोत." असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. तर आता इकडे कामिनी विचार करू लागते, म्हणजे राजन स्केच आर्टिस्टकडे गेला होता आणि त्याला तिकडून ते स्केच मिळालं आहे बहुतेक. हीच ती गोष्ट असावी. आता राजन अन्नपूर्णाच्या खोलीमध्ये जातो आणि विचार करू लागतो, "आई, खरंच आज तुझी सगळी इच्छा पूर्ण होणार आहे." पण नाही, इच्छा तर होती हे खोलून पाहण्याची. पण आई, एवढे दिवस तू ह्या गोष्टीची वाट बघितलीस. मग हे स्केच तू तुझ्या हाताने ओपन करावे असंच मला वाटते. जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत ह्या स्केचचा शुभारंभ मी करणार नाही, असं राजन बोलतो. तेवढ्यातच राजनला ऑफिसमधून कॉल आलेला असतो आणि तात्काळ त्याला बोलवण्यात येतं आणि तेव्हा राजन म्हणत असतो, "हो, मी लगेच आलो." तेव्हा इथे अन्नपूर्णाच्या खोलीमध्येच राजन स्केच तसंच ठेवतो आणि तिथून निघून जातो. आता राजन तिथून निघून गेल्यानंतर कामिनी धावतच त्या रूममध्ये येते आणि जे इन्व्हलप आहे ते इन्व्हलप हातामध्ये घेते आणि विचार करते, ह्यामध्येच गौरीची मुलगी असेल का? राजन आणि गौरीची मला बघायला पाहिजे. काही जरी झालं तरी सुद्धा ती मुलगी ह्या लोकांपर्यंत पोहोचली नाही पाहिजे. माझ्या अनिकाचा आणि रागिणीचा हक्क मी असा कोणालाही देणार नाही. म्हणूनच आता कामिनीने ते स्केच ओपन करून पाहिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? काय होईल पुढे? कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटूयात उद्याचा